हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आपण ऐकत आहोत एक भयकथा. मित्रांनो, तुम्ही खूप जण माझ्या कथा ऐकताय, पण या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नाहीये. खरं तर सबस्क्राईब आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबायला कोणताच खर्च नाहीये, फक्त काही क्षण तुम्हाला द्यावे लागतील. जर तुम्ही इतका वेळ माझे एपिसोड ऐकता तर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही, नाही का? तर चला बघू. आता सबस्क्राईबचं बटन दाबा, शेजारी घंटेचं चिन्ह बेल आयकॉन आहे तेही दाबा, तरच तुम्हाला नवीन आलेल्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल. मित्रांनो, तुमच्या सुंदर कमेंट्स वाचताना मला खरंच आनंद होतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहिल्या आठवड्यात हाईप करा. या 7 दिवसात येणाऱ्या निवडक कमेंट्सना मी रिप्लाय करेन माझ्या आवाजात. पुरातन, जमिनीखाली गाडलेलं. लेखन नारायण धारप. तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास बसला नाही तर मी त्याबद्दल तुम्हाला मुळीच दोष देणार नाही, गोविंद आगाशे म्हणाला. सहजासहजी विश्वास ठेवण्यासारखी ती गोष्ट नाहीच. माझाही त्यांच्या खरेपणावर विश्वास बसला नसता जर ही कायमची खूण नसती तर. गोविंद एकदम पुढे वाकला आणि मानेच्या वरच्या भागाचे केस त्याने हाताने दूर केले. डोक्याला चांगली 1.5 इंच लांबीची खोप पडली होती. खरं म्हणजे माझा अवतार संपायचाच, पण देवाजीने करुणा केली आणि डोक्याचं खोकेवर भागलं. गोविंद सांगू लागला, जागेची आजची परिस्थिती काय आहे हे सांगायला नको. जागेसाठी माणूस वाटेल ती रिस्क घेतो. अंतर पाहत नाही, जागेची हिस्ट्री पाहत नाही, लोकॅलिटी पाहत नाही. डोक्यावर छप्पर, 4 बाजूना भिंती आणि कुलूप लावायला दार असलं की त्याला पुरे होतं. मला त्या बंगल्याची माहिती कोणी दिली हे मला आता आठवत नाही. जागेसाठी मी शेकडो लोकांना सांगून ठेवलं होतं. त्यांच्यापैकीच एखादा असेल. तेव्हा एका रविवारी मी चौकशीसाठी गेलो. रविवारच निवडावा लागला कारण अंतर दूर होतं आणि लोकलचा प्रवास 1.5 तासाचा तरी होता. बंगल्याचा मालक सबबमध्ये राहत होता. एकरावर घेतलेल्या जमिनी चौरस फुटावर विकून श्रीमंत झालेल्यांपैकी एक. तसा तो खालच्या वर्गातला होता, पण अचानक आलेल्या ऐश्वर्याने त्याचा तोल गेला नव्हता. त्याची 2-3 लाखांची प्रॉपर्टी सहज असेल, कदाचित जास्तही. पण तो मला साहेब म्हणत होता आणि सल्ला देत होता की मी बंगल्यात राहायला यायचा विचार सुद्धा करू नये. काही गैरसोयी होत्या का? मुळीच नाही. आवारात बोर होतं, त्याला विजेचा पंप लावला होता. आत 24 तास पाणी होतं. मागे सेप्टिक टँक होता. फ्लश असलेले टॉयलेट होते. टाईलची बाथरूम्स होती. सगळीकडे मोझॅक टाईल होती. स्वयंपाकघरात प्लॅटफॉर्म होता. एवढंच नाही, फोनही होता. सगळ्या सोयी करून घेतल्या होत्या साहेब, जिवबा मला सांगत होता. म्हटलं, आयुष्यात एकदाच घर बांधायचं, मग सगळं झक्कास. पैशाकडं पाहिलं नाही की वेळ पाहिला नाही. वास्तू शांत झाली नि राहायला गेलो बघा, पण जीवाला काही चैन पडेना. आधी वाटलं आपल्याला मातीच्या 2 खोल्यांच्या घरात राहायची सवय, तेलाच्या दिव्याचा प्रकाश आणि गोवऱ्यांचा धूर यात जन्म गेलेला. आता आलिशान घरात राहायची सवय नाही त्याने असं होत असेल. पण काही केल्या घरात स्वस्थता येईना. तुम्ही आम्हाला भोळे म्हणा, अडाणी म्हणा, नाहीतर वेडे म्हणा. आमच्या लोकांचा देव देव करणी भारणी यावर फार विश्वास. तेव्हा ओळखीच्या एका देवऋषीला घर पाहायला बोलावलं. तसा काही मोठा नंबर 1चा नाही, पण जाणता आणि घरोब्यातला. नुसता 5-50 रुपयांसाठी कोणाचा जीव धोक्यात घालणाऱ्यांपैकी नवं. तो घरात 2 दिवस राहिला आणि 3ऱ्या दिवशी सकाळी म्हणाला, जिवबा दादा, हे घर काही तुम्हाला लाभायचं नाही. पाण्यासारखा पैसा ओतलात खरा, पण पैशाच्या मोहात पडलात तर आणखी काहीतरी आक्रीत होईल. तसं काही व्हायच्या आधीच बंगला खाली करा. आणि साहेब, मी त्याचा शब्द मानला. लगोलग सगळ्यांना बाहेर काढलं. परत वस्तीला कोणी गेलं नाही. बायका मुलं तर फिरकली सुद्धा नाहीत. तसा मी आठवड्यातून 1-2दा जातो, झाडलोट करून घेतो, दार खिडक्या तपासतो, पण बस तेवढंच. आता काय होत होतं म्हणाल तर शब्दात सांगता यायचं नाही.
काय तोटा झाला असता म्हणाल तर तेही सांगता यायचं नाही. समजा काही झालं असतं तर, काही दगाफटका झाला असता तर कोणी सांगावं? शहाण्याने विषाची परीक्षा घेऊ नये हेच खरं. पण प्रत्यक्ष काय अनुभव आला तुम्हाला? म्हणजे काही काही दिसलं का? कानावर एखादा आवाज आला का? असं काही जाणवलं का? मी खोदून खोदून विचारत होतो. खरी गोष्ट ही होती की त्याच्या शब्दांवर माझा विश्वास बसला नव्हता. म्हणजे जिवबाच्या प्रामाणिकपणाबद्दल मला शंका नव्हती, पण त्याची दिशाभूल झाली असावी किंवा गैरसमज झाला असावा असं मला राहून राहून वाटत होतं. आणि अशी सोन्यासारखी जागा निरुपयोगी रिकामी पाहवत नव्हती. जिवबा उठला आणि म्हणाला, चला साहेब, आपण जागा पाहून येऊया आधी. उपनगराबाहेर बंगला होता. वसाहती जेमतेम तिथपर्यंत पोचल्या होत्या. हा बंगला शेवटचाच होता. फरलांग भरावरून नॅशनल हायवे जात होता. बंगल्याकडे एक कच्चा रस्ता जात होता. प्लॉट भोवती शेरीच्या झुडपांचं कंपाऊंड होतं. आत जायला नीटसं लाल रंगाचं लाकडी फाटक होतं. बागेचा अर्धवट केलेला आणि सोडून दिलेला प्रयत्न उघड दिसत होता. आणि समोर बंगला होता. डिझाईन आधुनिक होतं. एक मजलीचं होतं. टेरेसवर एकच एक खोली होती. मुख्य दारासमोर पिलर पोर्च होतं. दरवाजा पॉलिश्ड लाकडी पॅनलचा होता. जिवबाने मोठं दार उघडलं. आत एक प्रशस्त हॉल होता. दोन्ही अंगांना खोल्या होत्या. मागे व्हरांडा होता. कोठीघर सॅनिटरी ब्लॉक होता. नव्या घरासाठी आणलेलं नवं सामान, कॉट, दिवाण, सोफा सेट, डायनिंग टेबल, साईडबोर्ड, एवढंच काय पंखा, पडदे, शेड्स सर्व काही तसंच होतं. जिवबाच्या जुन्या घरात तर या सामानाला जागाच नव्हती. पण त्या सामानाने जागेचा नवेपणा गेला होता. आणि सर्वत्र स्वच्छता इतकी होती की या बंगल्यात कित्येक महिने कोणी राहत नाही यावर विश्वासच बसला नसता. जितकी जागा मी जास्त पाहत होतो तितकी ती मला जास्त जास्त मोह घालत होती. शेवटी मी जिवबाशी प्रामाणिकपणे बोलायचं ठरवलं. तुझ्या सांगण्यावर माझा विश्वास नाही असं नाही, मी म्हणालो. पण मला असं वाटतं की आता तो प्रभाव जरा कमी झाला असेल. तुम्ही पुन्हा एकदा महिना 15 दिवस इथे राहून पहा. जिवबाची मान जोराजोराने नकारार्थी हलली. नाही तर मग मला राहू द्या महिनाभर, मी म्हणालो. त्याच्या चेहऱ्यावर जराशी शंका आली. हे पहा जिवबा, काही झालंच तर त्याची जबाबदारी तुमच्यावर मुळीच नाही. हवं तर मी तसं लिहून देतो. स्वभावतःच भिडस्त जिवबा. त्याचं मन डळमळीत होत होतं. शेवटचा शब्द म्हणून मी म्हणालो, मला लेखी काही नको, पावती नको, लीज नको. बाहेर आटापिटा करूनही जागा मिळत नाही म्हणून तुला गळ घालतोय, नाहीतर नसता दिला त्रास. शेवटी जिवबा राजी झाला. आता एवढं म्हणताच आहात तर राहा साहेब, पण मला काही लक्षणं ठीक दिसत नाहीत. सांभाळून राहा आणि घरात देव असू द्यात. 2 वेळा हात जोडले तर काही फुकट जात नाही. आधी मी एकटाच बंगल्यात राहायला आलो. कितीही म्हटलं की जिवबाच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा नाही, तरी मनात शंकेची जराशी अस्वस्थता होतीच. पहिल्या 1-2 रात्री जरा बेचैनीच्या मोडलेल्या झोपेच्या गेल्या. रात्री बंगल्याला एखाद दुसरी चक्करही घातली, पण काही नाही. जुन्या घरातून रात्रीचे येतात तसले आवाजही नाहीत. इथे करकरायला लाकडाची तुळई नव्हती. खडखडायला लाकडाची दारं खिडक्या नव्हती. सर्व काही नवं, मजबूत, अद्ययावत, सर्व शांत. ऑफिसातून परत आलो की कधी कधी मी मागच्या वरांड्यात बसे. पठाराच्या शेवटास बंगला होता. मागचं कंपाऊंड सोडलं की जमीन उतरत खाली गेली होती. नजर खूप दूरवर पोचत होती. लांबवरची टेकडी धुसर निळसर दिसायची आणि माळ रानावरचा गार वारा सतत वाहत असायचा. मनाला मोठं समाधान देणारा देखावा. असे 10 दिवस मोठ्या समाधानात गेल्यावर मग मी मनात विचार केला की जागा नॉर्मल आहे. इथे काहीही धोक्याचं नाही. बायको मुलं आणायला हरकत नाही. तेव्हा रमाकांत 3 वर्षाचा होता. शशी 11 वर्षाची होती.
पुढच्या रविवारी आम्ही सर्वजण चंपी कुत्रीसकट तिथे येऊन दाखल झालो. सुशिलाला जागा विलक्षण आवडली. हक्काची आणि शिवाय अशी सर्व सुखसोयींनी युक्त. मुलांचा प्रश्नच नव्हता. स्वतंत्र खोली आणि शिवाय मागे पुढे खेळायला वाटेल तेवढी जागा. चंपी जनावर असली तरी आमच्याच घरात लहानाची मोठी झालेली. घरच्यांच्या पैकीच ती एक होती. तीच जराशी घुटमळली आणि मग हॉलमध्ये आली. रमाकांत तिला मानेला धरून आत ओढत होता, पण ती चारी पाय खाली ताठ करून मान लांब करून उभी होती. तिच्या सर्व खाणाखुणा मला माहीत होत्या. तिची प्रतिक्रिया रागाची, भयाची किंवा कुतूहलाची नव्हती, तर गोंधळल्याची होती. काही वेळानंतर रमाकांतला तिला आत ओढून नेण्यात यश आलं आणि मी तो लहानसा प्रसंग विसरून गेलो. त्या सर्वांना बंगल्यावर सोडून मी पिकअप भाड्याने ठरवून सर्व सामान आणून टाकलं. सामानाची मांडामांड, काही नवी खरेदी यात 2 दिवस गेले. जिवबा एकदा येऊन सर्वांना भेटून गेला. मागच्या विषयावर काहीही बोलणं झालं नाही. आल्या आल्या फक्त भुवया उंचावून त्याने कसं काय आहे असा सांकेतिक प्रश्न मला केला होता. त्याला मी हातानेच सर्व काही ठीक असं उत्तर दिलं होतं. आठवड्यातून 2 शनिवार आणि 4 रविवार एवढाच मोकळा वेळ मला मिळणार होता. तरी त्याचा काहीतरी सदुपयोग म्हणून बंगल्याच्या आवारात लहानशी फुलबाग करायचा मनात विचार होता. म्हणजे मी सर्व काही विसरण्याच्या तयारीत होतो. 5-6 दिवसांनी रात्री 1:30च्या सुमारास या शांत समाधानी आयुष्यात पहिला खळबळाट माजला. अर्थात त्यावेळी आम्हालाही कल्पना नव्हती. आम्ही त्याचा विचार नेहमीच्या संदर्भात सहजपणे केला आणि अर्थात प्रसंगही तसा साधा होता. चंपी मागच्या व्हरांड्यात झोपत असे. अर्थात ती काही खास राखणीची किंवा शिकारी जातीची कुत्री नव्हती. कोणी परका माणूस आला तरी चंपी त्याच्या अंगावर भुंकण्याऐवजी घरात यायची आणि कोणाच्या तरी पायाशी नाहीतर कॉट खाली बसायची. अशी ही चंपी रात्री 1:30च्या सुमारास एकाएकी बेसूर केविलवाण्या आवाजात हेल काढून रडायला लागली. रात्रीच्या शांततेने त्या आवाजाला एक भयानकता दिली होती. मला जाग तर ताबडतोब आली. मनाशी नवल करीत मी मागच्या वरांड्यात गेलो. ग्रिलमधून धुसर तारका प्रकाश येत होता. चंपी एका कोपऱ्यात अंग चोरून बसली होती. वरांड्यातला दिवा लावला तरी ती तशीच बसून होती. मी जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचं सर्व अंग अक्षरशः थरथर कापत होतं, अगदी हाताला जाणवण्यासारखं. तिची अवस्था इतकी भयभीत झाली होती की मला तिची किवस आली. उभं राहण्याचंही तिच्यात त्राण नव्हतं. तिला तशीच उचलून आत नेली. एव्हाना घरातली सगळी मंडळी जमली होती. चंपी आळीपाळीने आमच्या तोंडाकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यातली भीती जात नव्हती. शेवटी कुई कुई आवाज करीत ती सुशिला जवळ गेली. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. माणसा माणसात सुद्धा संपूर्ण संदेशन होऊ शकत नाही, तर मग त्या मुक्या प्राण्यांची भीती आम्हाला समजणार कशी? कुत्र्याचा मेंदू, तो तर विचाराच्याही खालच्या पातळीवर काम करणार. तिला आमच्या खोलीत घेतली. आधार देण्याचा तेवढा एकच मार्ग आम्हाला दिसला. दुसऱ्या सकाळी ती पूर्ववत झाली होती. जनावरांना स्मृती नाही, अनुभवापासून शिकण्याची कला नाही. त्या त्या क्षणासाठी ते जगत असतात. चंपी कशाला भ्यायली असावी यावर आमच्यात चर्चा पुष्कळ झाली, पण तो निव्वळ तर्काचा काथ्याकूट होता. चंपी तो प्रसंग विसरताच आम्ही देखील सोयीस्करपणे ते सर्व विसरून गेलो. त्यानंतर मला आठवतो तो रमाकांत रात्री किंचाळल्याचा प्रसंग. तो रात्रीचा ओरडला. शशी तशी लहानच होती. तीही अचानकपणे जाग येताच काहीतरी ओरडली. गोंधळलेला रमाकांत रडायला लागला. आम्ही दोघं त्यांच्या खोलीत पोचलो तो हा गोंधळ माजला होता. दोघं आपापल्या कॉटवर बसून मोठमोठ्याने रडत होती. आधी त्यांना गप्प करण्यातच खूप वेळ गेला. आई वडील आणि दोन्ही मुलं एका कॉटवर एकत्र आली तेव्हा रडारड थांबली. आम्ही गृहीत धरून चाललो होतो की रमाकांतला झोपेत कसलं तरी भीतीदायक स्वप्न पडलेलं असणार. आता आम्ही त्याला धीर दिल्यावर तो ते विसरून झोपेल.
पण घडलं वेगळंच. हुंदके थांबल्यावर डोळे मुठींनी पुसत रमाकांत म्हणाला, गेला ना बुवा तो बाबा. त्याची भीती घालवायला पाहिजे हे जाणून मी त्याला नुसतंच गप्प न करता विचारलं, कुठला बुवा? आपल्या घरात बुवा कधी येतो का? त्यावर रमाकांत म्हणाला, घरात नव्हता तो बाबा, बाहेर अंगणात होता. खिडकीतून बाहेर बोट दाखवीत रमाकांत म्हणाला, त्या मोठ्या दगडामागे लपला होता. हळूहळू बाहेर आला. आधी रांगत होता, मग चालायला लागला. चंपीसारखाच काळा होता, पण खूप मोठा. त्याला काही पटेना की त्याला हे स्वप्नात दिसलं होतं, आणि जास्त वाद घालण्यात तरी काय अर्थ होता. शेवटी सुशीला त्याच्या जवळ येऊन त्याच्या कॉटवर झोपली. त्याची भीती घालवण्याचा तोच एक मार्ग उरला होता. हा दुसरा प्रसंग तितक्याच बेफिकिरीने दुर्लक्षिलेला. पण आम्हाला तरी कल्पना कशी येणार? शहाणपण नेहमीच मागावून येतं, जेव्हा त्याचा काहीही फायदा नसतो तेव्हा. रमाकांत व त्याच्याबरोबर आम्हीही दुसऱ्या सकाळीच रात्रीचा हा प्रकार विसरून गेलो. त्यानंतर 5-6 दिवस नेहमीसारखे गेले, आणि मग एका संध्याकाळी, मला वाटतं तो सोमवार असावा, सुशीलाने नळासंबंधी पहिली तक्रार केली. स्वयंपाकघरातला नळ 1-2दा बंद पडला होता, आणि मग लागलीच जोराने, खूप जोराने सुरू झाला होता. इतक्या जोराने की एकदा तर सिंकमधून स्वयंपाकघरात पाण्याचा शिडकावा झाला होता. तिला साडी बदलावी लागली होती. मी स्वतः नळ उघडून पाहिला. पाणी नेहमीसारखं येत होतं. इतरही 2 नळ व्यवस्थित काम देत होते. वरती गच्चीवर गेलो आणि टाकीचं झाकण उघडून आत पाहिलं. आत नळापाशी काहीही अडकलेलं नव्हतं. पाणी भरपूर. बॉल व्हॉल्व्हही व्यवस्थित काम करीत होता. तसं माझं तांत्रिक ज्ञान यथातथाच आहे. मला एकच स्पष्टीकरण सुचलं. काही कारणाने नळात हवेचा एखादा मोठा बुडबुडा राहिला असेल, किंवा गच्चीवर मुलांनी खेळता खेळता मेन टाईपची उघडझाप केली असेल. यातलं दुसरं तरी बरोबर नव्हतं हे मला दुसऱ्याच दिवशी अनुभवास आलं. बाथरूममध्ये दाढी करून ब्रश नळाखाली धुत असताना नळ अचानक बंद झाला. पाणी गेलं की मोकळ्या लाईनचा गुड 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 आवाज येतो, तसा आवाजही आला नाही. मी खिडकी संपूर्ण उघडून वाट पाहत होतो. आत्ताच वर जाऊन टाकी तपासावी का असा विचार करीत होतो. तेवढ्यात नळाला पाणी आलं, इतक्या जोरात की माझ्या हातातला ब्रश फटदिशी सुटला. पाणी सिंकमध्ये जोरात आपटून वर सिलिंगपर्यंत कारंजासारखं उडत होतं. सुमारे 10 सेकंद हा प्रकार चालला होता. आश्चर्याच्या धक्क्यातून मी सावरतो तोच पाण्याचा जोर कमी झाला आणि पाणी नेहमीसारखं वाहू लागलं. आता मी याच्यावर काय विचार करायचा? या गोष्टीचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? मनाशी एवढंच ठरवलं की पुन्हा असं काही झालं तर गावातला प्लंबर बोलावून आणायचा आणि सगळी पाईपलाईन तपासून घ्यायची. पण त्यानंतर तो प्रकार पुन्हा झाला नाही, आणि मला काही करावं लागलं नाही. म्हणजे मी झालेल्या गोष्टीकडे जाणून बुजून कानाडोळा केला. आता तुम्हाला एक एक प्रसंग सांगतो आहे तेव्हा मला माझा त्यावेळचा आंधळा मूर्खपणा आठवून स्वतःची शरम वाटते. नशीब बलवत्तर म्हणा किंवा पूर्वजांची पुण्याई म्हणा, देवाच्या कृपेने संकटातून सई सलामत सुटलो खरा, पण जर काही वेडवाकडं झालं असतं तर? केवळ त्या विचारानेच अंगावर कसा सरसरून काटा येतो. गोविंद जरा वेळ थांबला आणि मग पुन्हा सांगायला लागला. मग तो धरणीकंप झाला. म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांना जाणवला. एवढंच नाही, त्याच्या खुणाही घरात उमटल्या. बाहेरच्या खोलीची आणि मधल्या पॅसेजची एक भिंत पार खालपासून वरपर्यंत तडकली. चांगली पेन्सिलने काढल्यासारखी वेडी वाकडी चीर डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. सुशीलाला ते आधी जाणवलं होतं. तिची झोप माझ्यापेक्षा सावध आहे. तिने मला घाबऱ्या उठवलं होतं. अहो अहो उठा, घर कसं हालतंय पहा ना, अगदी कोयनेच्या भूकंपासारखं. जागा होताच मला तो विलक्षण कंप जाणवला होता. आधी मनात विचार आला तो मुलांचा. दोघंही धावत पळत त्यांच्या खोलीत गेलो. अजूनही पायाखालची जमीन हादरत होती, पण एव्हाना जोर जरा कमी झाला होता.
मुलांच्या खोलीत पोहोचेपर्यंत कंप पार थांबला. दोघंही शांत झोपली होती. दिवसभराच्या धावपळीने दमून गेली असतील. त्यांना कशाची शुद्धही नव्हती. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत उभे राहिलो. आता काय करायचं? त्यांना उठवायचं? पण पुन्हा काही होणार नसेल तर विनाकारण त्यांची झोपमोड कशासाठी करायची? आणि कुठून तरी एक उसना शहाणपणाचा विचार मनात आला. तळमजला अशा वेळी सर्वात सुरक्षित असतो असं म्हणतात. शेवटी काही न करताच आम्ही खोलीत परत आलो. पण मग मात्र झोप आली नाही. आणि सकाळी हा पुरावा दिसला. आधी वाटलं पेपरात काही येईल, पण वर्तमानपत्रात काही बातमी नव्हती. तेव्हा विचार केला बातमी त्यांना छापायच्या आधी मिळाली नसेल. पण रेडिओवरच्या बातम्यातही काही उल्लेख झाला नाही. ऑफिसात सर्वांना विचारलो, पण त्यांच्यापैकी कोणालाच काही जाणवलं नव्हतं. तेव्हा मात्र मी जरा विचारात पडलो. सहजासहजी स्पष्ट न होणारी ही आणखी एक घटना घडली होती. ऑफिसातून परत आल्यावर जिवबाची गाठ घेतली आणि त्याला बंगल्यावर बोलावलं. तो येताच त्याला भिंतीला गेलेला तडा दाखवला. त्यालाही आदल्या रात्रीचा भूकंप जाणवला नव्हता, पण त्याची प्रतिक्रिया मला संपूर्ण अनपेक्षित होती. साहेब, अजून तरी माझं ऐका. अजून तरी ही जागा सोडा, तो म्हणाला. त्याने हा वादरायणी संबंध कसा काय जुळवला होता हे माझ्या ध्यानातच येईना. आणि त्याला आणखी खोदून विचारायला गेलो तर तो काही सांगेना. म्हणजे त्याला नीट सांगता येईना. मी ऐकत नाही असं पाहिल्यावर स्वतःशी खेदाने मान हलवीत तो निघून गेला. आणि मी विचार करीत बसलो. जिवबाला सुचवायचं होतं तरी काय हेच माझ्या ध्यानात येईना. मागचा तो नळाचा प्रसंग आठवला. आताचा हा नवा प्रसंग. इमारतीच्या बांधकामाशीच तर याचा काही संबंध नसेल ना? मला वाटलं समजा पाया कच्चा असला, कुठेतरी पाईपलाईनवर दाब येत असेल तर पाण्याचं प्रेशर कमी जास्त होणार नाही का? आणि असाच जर एखादा कच्चा भाग एकदम खचला, एखादी भिंत तडकली तर काय नवल? मानवी मनासारखं कल्पक काहीही नाही. प्रत्येक प्रसंगाला माझं मन किती सफाईदारपणे स्पष्टीकरण सुचवत होतं. अगदी खरं सांगायचं म्हणजे पुन्हा त्या जागेच्या शोधाशोधीत पडायचं मी टाळत होतो. फॅमिली पुन्हा एकदा कोणातरी नातेवाईकाच्या ऑब्लिगेशन खाली ठेवायची. स्वतः बाहेरचं कॅन्टीनमधलं निसत्व जेवण जेवायचं. पुन्हा प्रायव्हसी अशी नाही. मुलांच्या संगोपनाची आबाळ. मी फार तर समर्थनाखातर एवढं म्हणू शकेन की हा माझा स्वार्थीपणा नव्हता. त्याच आठवड्यात शनिवारच्या रात्री, मला वार नक्की आठवतो कारण दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आम्ही बरेच उशिरापर्यंत गप्पा मारत होतो. अगदी दोन्ही मुलं सुद्धा. मुलांच्या पलंगाचा गोंधळ झाला. खरं स्पष्टीकरण माझ्या ध्यानात खूप उशिरा आलं. रविवारी सकाळी मुलांच्या खोलीतून भांडणाचा आवाज आला. हातातला पेपर खाली टाकून मी काय प्रकार आहे हे पाहायला गेलो. रमाकांत शशीला गुद्दा मारण्याच्या पवित्र्यात उभा होता. तूच रात्री माझी जागा घेतलीस, तो ओरडत होता. मला खोलीत आलेला पाहताच शशी ओरडली, बाबा पहा हो हा रमाकांत, मी रात्री हल्ले सुद्धा नाही जागची. पण मला दिसलं की दोघांच्या जागा तर बदलल्या होत्या. शशीचा स्वभाव फार सरळ. काही थट्टा केली तरी ती खोटं बोलायची नाही. तेव्हा मी जरा पुढे जाऊन नीट पाहिलं. मग दिसलं की त्यांच्या जागा जरी बदलल्या असल्या तरी गाद्या, चादरी, रग, उशा या बदलल्या नाहीत. खिडकीजवळच्या रमाकांतच्या कॉटवर शशी तिच्या गादी पांघरुणासह आली कशी? आणि रमाकांत? त्यांना कसं तरी गप्प करून चहाचं आमिष दाखवून स्वयंपाकघरात आणलं. आणि मग दाढी करता करता समोरच्या नळाकडे नजर गेली. तो प्रसंग आठवला आणि एकदम सकाळच्या प्रसंगाचा उलगडा झाला. रात्री त्या दोघांच्या कॉट्सची संपूर्ण अदलाबदल झाली होती. तुम्ही म्हणाल की एवढं झालं तरीही तिथेच कशासाठी राहिलात? उत्तर एवढंच आहे की मला निदान त्यावेळी तरी कोणाला प्रत्यक्ष धोका दिसत नव्हता. आणि शिवाय आपण वर्तमानपत्रात भानामतीचे प्रकार वाचतो की कोणाच्या कपड्यावर काळ्या फुल्या येतात, कोणाच्या घरावर दगड येतात. पण तेवढ्यासाठी कोणी जागा सोडून जातं का?
मात्र मी एक केलं. जिवबाकडून त्याच्या त्या देवऋषाचा पत्ता मिळवला आणि त्याला भेटायला गेलो. तोही जिवबाच्याच सामाजिक वर्गातला. आधी बोलायला फार बिचकत होता. शेवटी त्याने एवढं मात्र सांगितलं की बंगल्याची वास्तू चांगली नाही. प्लॉटमध्ये पहिली कोणाची तरी समाधी नाहीतर दर्गा, कबर असं काही असेल तर बांधकामाने त्याला नुकसान पोचलं असेल, पडझड झाली असेल किंवा उद्ध्वस्त झालं असेल. आता हे कसं समजणार? मी विचारलं. त्यावर तो म्हणाला, ज्याने बांधकाम केलं त्या कंत्राटदाराकडे ही माहिती मिळेल. आणि समजा तसं काही झालं असलं तर? माझा पुढचा प्रश्न होता. त्यावर त्याने मला जागा खाली करण्याचा सल्ला दिला. एकतर माझ्या अविश्वासाने सहकार्य मिळणार नाही असं त्यांना वाटत असावं, किंवा हा प्रकार त्याच्या ताकदी पलीकडचा फार जालीम आहे अशी त्याची खात्री झाली असावी. कारण काहीही असो, मला मदत करायला तो तयार नव्हता. तेव्हा मग जिवबाकडून कॉन्ट्रॅक्टरचा नाव पत्ता मिळवला आणि तिथे गेलो. आता मला समजलं की प्रकरणाच्या गंभीरपणाची मनाने नकळत दखल घेतली होती. म्हणून माझी एवढी यातायात चालली होती. कॉन्ट्रॅक्टर भेटले नाहीत, पण त्यांचा मुकादम भेटला आणि तेच बरं झालं. तो जितक्या मोकळेपणाने माझ्याशी बोलला तितकं त्यांचे साहेब बोलले असते की नाही याची मला शंकाच आहे. जिवबाच्या बंगल्याच्या कामावर देखरेखीला सुरुवातीपासून तोच होता. जमीन वावराची होती, चांगली होती, पण म्हणजे पाया घ्यायला कठीण. म्हणून त्यांनी 5 फुटावर कॉन्क्रीटची एक फ्रेम टाकली होती. त्यासाठी खोदकाम करताना प्लॉटच्या पूर्वेकडच्या भिंतीखाली त्यांना दगडी बांधकामाचा एक सपाट ओटा लागला होता. मागच्या एखाद्या जुन्या घराचं ते जोतं असावं अशी त्यांची समजूत. ओटा किती मोठा होता हे त्यांनी पाहिलं नाही. पायाच्या रेषेत येत होते तेवढे दगड त्यांनी खणून काढले होते. मुकादमाला पक्क आठवत होतं, कारण तो स्वतःच तिथे हजर होता. ओट्याखाली काय होतं ते त्यांनी पाहिलं नव्हतं. ते दगडी बांधकाम बरंच खाली गेलं असावं. त्यांच्या जरुरी इतकी खोली होताच त्यांनी त्या जुन्या दगडावरूनच त्यांची RCCची बीम ओतली होती. मी त्याला पुढे काही विचारलं नाही. माझा तर्कच खरा होता. तो भाग जरासा कमकुवत राहिला असावा. मुलांची खोली पूर्वेलाच होती आणि त्याच बाजूला रमाकांतला रात्री ते काहीतरी दिसलं होतं आणि त्याच खोलीतल्या सामानाची हलवाहलव झाली होती. या गोष्टी मात्र मी त्या वेळेपुरत्या विसरलो होतो. आणि मनाचा असा गोंधळ व्हायचं आणखी एक कारण म्हणजे गावातली काही टारगट पोरं पूर्वीपासून त्या वाटेने नदीवर जात असत. येता जाता आमच्या बंगल्यासमोर थांबून आत पाहायची त्यांना खोड लागली होती. मी असं म्हणत नाही की त्यांचा हेतू वाईट होता. नव्या शहरी माणसांबद्दल कुतूहलही असेलच. पण ते पोरांचं टोळकं माझ्या ध्यानात होतं आणि दुसऱ्या सकाळी मला त्यांचीच एकदम आठवण झाली. कारण रात्रीत कोणीतरी मागच्या वरांड्यात चांगली 15 घमेली भरतील एवढी माती फेकली होती. आवाज झाला नव्हता, काही नाही. अर्थात मातीच्या फरशीवर आवाज तो काय होणार? तरीही खूप हालचाल झाली असेल. ती एवढी चुपचाप कशी राहिली होती? वरांडा साफ करता करता मी सुशिलाला हेच सांगत होतो. ही वात्रट पोरच खोड्या काढीत असतील आणि त्यांच्या नादी लागण्यात अर्थ नव्हता. मी एकटा, शिवाय जवळजवळ दिवसभर घराबाहेर. त्यांच्याकडे जरासं दुर्लक्षच करायला हवं, म्हणजे कंटाळून ते आपला नाद सोडून जातील. हे मी बोललो खरा, पण माझा स्वतःचा त्यावर विश्वास होता का? की मी ते केवळ सुशिलाच्या समाधानासाठी तिने घाबरून जाऊ नये म्हणून बोलत होतो? घाबरणं, भीती, अस्वस्थतेचं भीतीत रूपांतर केव्हा झालं मला समजलं नाही. त्यावेळी तरी नाही. त्यानंतर अन्नाचा नाश झाला तेव्हाही नाही. तो प्रकार दुसऱ्या दिवशी झाला. आम्ही रात्रीचं जेवायला बसलो होतो. सगळं वाढून सुशिला टेबलापाशी येऊन बसली आणि मी पहिला घास घेणार तोच ते झालं. अगदी माझ्या डोळ्यांसमोर झालं. पोळी एकदम हिरवी पडली. भाजीचं काळसर पाणी झालं आणि सगळ्या अन्नाचा आंबलेला वास मारायला लागला. आम्हाला स्वयंपाकघरात बसणं मुश्किल झालं. खायला अन्नाचा कण उरला नाही. ती रात्र अक्षरशः थंड्या फराळावर काढली. खरं म्हणजे मनाला पटेल असं स्पष्टीकरण नव्हतं, पण एक लंगडं कारण दाखवता आलं असतं की अन्नात काहीतरी पडून ते नासलं असेल. त्या रात्री सुशिलाने अर्धवट सुचवलं सुद्धा की
ही जागा काही वाटली तितकी चांगली नाही, पण तिने आग्रह धरला नाही आणि म्हणून मीही गप्प बसलो. पण एक गोष्ट उघड झाली होती, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार होता. पण दुसऱ्या दिवशी जिवबाचा तो देव ऋषी आला आणि घटनांना एक वेगळंच वळण मिळालं. त्याने नागराज नावाचा एक मांत्रिक बरोबर आणला होता. देवऋषी म्हणत होता, नागराजाची तयारी आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याला जागा पाहू द्या, बंदोबस्त करता येत असला तर सांगेन. खरं म्हणजे मला हा नागराज तितकासा आवडला नाही. तो साधा माणूस नव्हता हे तर उघड दिसत होतं, पण तरीही त्याच्याबद्दल मनात चांगला ग्रह झाला नाही. नागराज अंगाने धिप्पाड, वर्णाने काळा होता. डोळ्यात एक लालसर छटा होती. खूप पिण्यामुळे किंवा आणखी एखाद्या व्यसनामुळे आली असावी असा मी आपला मनाशी तर्क केला. वास्तविक तो चूक होता. मागाहून मला समजलं की या मांत्रिकांना अघोरी साधना रात्री अकालीच करावी लागते. जणू काही माणसाचे सर्व आचार धर्म सोडल्याखेरीज त्यांना हवी ती शक्ती प्राप्तच होत नाही. पण ते असू द्या. तेव्हा हा नागराज देवऋषी बरोबर आमच्या घरी आला. मनातून इच्छा नसली तरीही भिडस्त स्वभावामुळे या नागराजला आल्यापावली परत पाठवण्याचं धैर्य काही मला झालं नाही. आणि शिवाय मनात एक कुतूहलही होतंच. हा देवऋषी झाला, नागराज झाला, करतात तरी काय? तेव्हा मी त्याला बाहेरच्या खोलीत बसवलं. एक मात्र धारिष्ट्य दाखवलं. त्याला स्पष्ट सांगितलं की मी त्यांना बोलावलेलं नाही. हे देवऋषी काय सांगायचं ते सांगतील. त्यांनी जागेची जी काय पाहणी करायची ती करावी. मी त्यांना काही एक सांगणार नाही. नागराजाची प्रतिक्रिया अनपेक्षित होती. आम्हाला कोणी काही सांगावं लागत नाही, सगळं काही समजतं, तो म्हणाला. आणि मग माझ्याकडे न पाहताच बंगल्यात चक्कर टाकून आला. त्याला काय आणि कसं दिसलं त्याचं त्यालाच माहीत. त्याच्यापाशी काही उपकरणं नव्हती की हत्यारं नव्हती. तो परत हॉलमध्ये येऊन बसला. प्रकरण फार गंभीर आहे, तो सांगायला लागला. बंदोबस्त करता येईल, पण ताकदीचा माणूस हवा. तो स्वतः होता असा गर्भित उल्लेख. तयारी करावी लागेल, सामानाची यादी मोठी होईल, मात्र बंगल्यात प्रत्यक्ष काही नाही. खरी जागा बंगल्याबाहेर पूर्वेच्या भिंतीला लागूनच आहे. पुन्हा तो पूर्वेकडच्या भिंतीचा उल्लेख. मी त्याला सांगितलं, मी काही मालक नाही, भाड्याने राहतोय. बंगल्याच्या मालकाला आधी विचारावं लागेल. सामानाखेरीज आणखीही पैसे लागतील, तो त्याच उर्मट आवाजात म्हणाला. ज्या प्रमाणात धोका जास्त त्या प्रमाणात बिदागी जास्त. त्याचं हे व्यवहारी गणित बरोबर होतं. काय निरोप येईल तो त्याला कळवीन असं म्हणून मी त्याला वाटेला लावलं. जिवबाची गाठ घेतली. तो काय म्हणणार ते मला आधीच समजायला हवं होतं. आधी त्याचा असल्या गोष्टींवर पुरा विश्वास. त्यात त्याने बंगला हौसेने बांधला होता. त्यातली बाधा दूर झाली तर त्याला हवीच होती. आणि पैशांचा प्रश्न माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाचा होता. त्याला पैशाची काय वाण होती. तुम्ही काय फिकर करू नका साहेब, तो मला म्हणाला. मी सगळी तजवीज करतो, त्याला चांगला दिवस ठरवायला सांगतो. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. नागराज आणि जिवबा दोघांनी मला नुसता निरीक्षक बनवला होता. पण मागाहून सर्व व्हायचं ते होऊन गेल्यावर मी देवाचे आभारच मानले, अजूनही मानतो. नागराज त्रयोदशीला संध्याकाळी परत आला. वद्य त्रयोदशी. 2 दिवसांनी अमावस्येच्या रात्री तो त्याचा बंदोबस्ताचा प्रयोग करणार होता. नागराज माझ्याशी काहीच बोलला नाही. मात्र त्याच्याबरोबर आलेल्या जिवबाने मला सांगितलं की आज नागराज जागेची एक प्रकारची प्राथमिक पाहणी आणि आखणी करणार आहे. माझी कल्पना झाली ती अशी होती की ज्या भागात हा झगडा होणार होता त्याच्या भोवती एक रिंगण घालण्याचा हा प्रकार होता. नागराजच्या सर्व क्रिया मला अगम्य होत्या. तोंडातल्या तोंडात तो काहीतरी पुटपुटत होता. मंत्र असला तर त्याचे शब्द मला ऐकू आले नाहीत. त्याच्या पोतडीत एक बाटली होती. त्या बाटलीतला द्रव त्याने पूर्वेच्या भिंतीवर आतून आणि बाहेरून आणि त्या अंगाच्या मोकळ्या जागेत चांगल्या 25-30 चौरस फूट जागेवर शिंपडला. तो द्रव पाण्यासारखा दिसत होता, पण पाणीच असेल कशावरून? एक मान्य करायला हवं, त्याची मुद्रा विलक्षण कठीण झाली होती. मनाची एकाग्रता चेहऱ्यावर दिसत होती. त्याचं द्रव शिंपडणं संपलं तेव्हा त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते.
मग काही वेळ तो हॉलमधल्या खुर्चीवर डोळे मिटून बसून राहिला आणि मग आपलं सामान पोतडीत घालून उठून निघून गेला. कोणाकडे पाहिलं नाही की कोणाशी एक शब्द बोलला नाही. तुम्ही फिकीर करू नका, सगळं काही ठीक होईल, असा मला धीर देत जिवबाही नागराज मागोमाग निघून गेला. मला नागराज विशेष आवडला नसला तर सुशीलाला तर त्याचा भलताच राग होता. कशाला हो वेळी अवेळी येऊ देता त्या मेल्याला, ती मला रागावून विचारत होती. आणि आता प्रथमच मी मनातली भीती तिच्याजवळ उघड केली. आपल्याला आलेले अनुभव नुसते योगायोग, अपघात किंवा भास नाहीत. त्यांच्या मागे कोणीतरी दुष्ट, घातकी शक्ती असली तर आपल्याला धोका आहे. तेव्हा नागराजच्या उपचाराने झाला तर काही फायदाच होईल, तोटा तर होणार नाही ना, मी तिला सांगत होतो. पण यात माझं किती चुकत होतं हे त्याच रात्री आमच्या अनुभवाला आलं. पण हा कार्यकारण भावसंबंध नेहमीप्रमाणेच फार उशिरा ध्यानात आला. मुळातच मनाची जी अश्रद्ध घडण बनवण्यात आली होती, तिच्यामुळे परिस्थितीत असा काही अमानवी घटक असेल आणि त्यालाही हिशेबात घ्यायला हवा, हा विचारच मुळी सहसा मनात यायचा नाही. या गोष्टीबद्दल मनात जणू काही एक ब्लाइंड स्पॉटच तयार झाला होता. तेव्हा मग नागराज गेला. मुलं खेळून घरात आली आणि मुलं तिथेच खेळायची, रोज सकाळ संध्याकाळ, एकटीच्या एकटी, अगदी त्या पूर्वेच्या भिंतीला लागून. गॉड, माणूस अडाणीपणाने केवढ्या भयानक आपत्तीच्या काठाकाठाने बेदरकारपणे जात असतो. आम्ही सगळे जेवायला बसलो आणि एकदम रमाकांत म्हणाला, बाबा, चंपी कुठे आहे हो? रमाकांतला शशीची आठवण होणार नाही, पण चंपीची होईल. पण त्याचंही म्हणणं बरोबर होतं. चंपी संध्याकाळपासून दिसलीच नव्हती. आधी ती बाहेरच्या भटकणाऱ्या कुत्र्यांपैकी नव्हती आणि जेवायच्या वेळी तर ती हमखास हजर राहायचीच. रमाकांत खुर्चीवरून खाली उतरला आणि सर्व घरभर चक्कर मारून आला. मागच्या व्हरांड्यातून त्याने चंपे चंपे अशी हाकही मारली, पण तो शेवटी चंपीशिवायच परत आला. जेवण झालं, पण रमाकांतचं जेवणात काही लक्ष नव्हतं. शेवटी त्याचा अस्वस्थपणा माझ्याही मनाला येऊन स्पर्शला. जेवण झाल्यावर टॉर्च घेऊन मी बंगल्याभोवती चक्कर मारायला निघालो. रमाकांत व्हरांड्याच्या दारातच उभा होता. मी चंपीला हाक मारीत नेहमीची शीळ घालीत बंगल्याला प्रदक्षिणा घालून जवळजवळ परत आलो. चंपी आवारात असती तर यापूर्वीच आली असती. तेव्हा ती नव्हती अशी माझी खात्री झाली. हे फक्त रमाकांतच्या समाधानासाठी होतं. आणि व्हरांड्याच्या पायरीशी उभा राहून मी अंगणावरून शेवटची नजर टाकून आत जाणार, त्या शेवटच्याच क्षणी मला चंपी दिसली. आधी वाटलं होतं सावलीच आहे, पण टॉर्चचा प्रकाश टाकताच हालचाल दिसली. आधी डोळे लाल मण्यासारखे चमकले, पण मग ते तिने मिटून घेतले असावेत. पूर्वेकडे जे 2-3 मोठे खडक होते त्यांच्या मागे ती असावी, कारण त्यांच्या मागून ती बाहेर आलेली दिसली. मी हाक मारली तशी ती माझ्या दिशेने यायला लागली, पण त्याच धीम्या गतीने. आणि तिचं चालणंही नेहमीसारखं दिसत नव्हतं. पायांना काहीतरी दुखापत झाल्यासारखी पावलं वाकडी तिकडी पडत होती. मी तिला काय झालंय हे पाहण्यासाठी तिच्याकडे निघालो. 1-2 पावलं टाकली सुद्धा, तेवढ्यात रमाकांत मागून ओरडला, बाबा, तिकडे जाऊ नका, ती चंपी नाहीये. शब्द इतके अचानक आणि अनपेक्षित होते की मी जागच्या जागीच थबकलो. मग रमाकांतकडे मागे वळून पाहिलं आणि म्हणालो, चंपी नाही म्हणजे काय, ती पहा की. आणि त्या दिशेला बोट दाखवायला गेलो तर तिकडे होतं काय, काहीही नाही. माझे डोळे तर खास फसवे नव्हते का फसले होते, म्हणजे की तिथे चंपी नसताना ती दिसली होती आणि आता तिथे काही आहे का नाही हे पाहायला जायचं का. मनात एक चमत्कारिक अनिच्छा जन्माला आली होती आणि तिथे चंपी नसताना दुसरं काय असेल ह्याचा विचार त्या क्षणी तरी केला नाही. आता केला की अंगावर काटा येतो. काही वेळ टॉर्चचा प्रकाश त्या खडकावरून फिरवला. काही दिसलं नाही तसं रमाकांतला म्हणालो, आता रात्री नको, उद्या सकाळी पाहू. आणि आत जाऊन व्हरांड्याचं दार लावून घेतलं.
रमाकांतची कशी तरी समजूत घातली आणि त्याला झोपवलं. माझी गोष्ट वेगळी होती. एक एक घडत गेलेल्या प्रसंगांची साखळी मनात जोडली जात होती. तीच जीवाभोवती आवळली जात होती. आता मात्र वाटायला लागलं होतं, जीवबाचा सल्ला फेटाळून आपण केवळ जागेच्या हव्यासापायी इथे राहायला आलो ते बरोबर केलं का? त्या नागराजला जे काय करायचं होतं ते त्याने आजच उरकलं असतं तर ही ब्याद कायमची मिटली नसती का? पण मुख्य प्रश्नापासून मन बिचकून मागे सरत होतं. या गोष्टीचा विचारच करत नव्हतं की ही जी ब्याद इथे होती ती काय होती. नशिबाने हा चंपीचा प्रसंग सुशीलाच्या कानावर गेला नव्हता, नाहीतर तिचे आणखी काही प्रश्न. पण काही वेळा खोलीत एखादा उग्र तिखट दर्प असला की श्वास जसा घुसमटल्यासारखा होतो तसं मला आतल्या आत आवळल्यासारखं होत होतं. वरून काहीतरी पडणार आहे असं वाटलं की आपण स्नायू आखडून अंग चोरून घेतो तसं शरीर सारखं सारखं आवळलं जात होतं. आता मला असं वाटतं की आसपासच्या त्या अनैसर्गिक प्रकाराची जाणीव मनाच्या खोलवरच्या कोणत्या तरी पुरातन अव्यक्त भागाला झाली होती आणि त्याच्या आदेशानुसार शरीराचे स्नायू हलत होते. पण माझं व्यक्त मन गोंधळलं होतं. काही जाणवत नव्हतं, समजत नव्हतं, नुसतंच गोंधळल्यासारखं झालं होतं. त्या शांततेत मला तो आवाज जाणवला. आधी बराच वेळ येतही असेल पण ध्यानात आला नव्हता. आवाज धप धप असा होता, अगदी क्षीण, खर्जातला आवाज आणि कंप यांच्या सीमारेषेवरचा. त्याचबरोबर एक हफ हफ असा एखाद्या मोठ्या भात्यासारखा आवाजही येत होता. त्यावेळी तरी आवाज खरे आहेत का माझ्याच धावणाऱ्या नाडीचे पडसाद आहेत हे मला सांगता आलं नसतं. आतलं आणि बाहेरचं जग याची अशावेळी गफलत होते. बावरलेल्या मनातलेच प्रक्षेप बाह्य जगावर पडतात, सावल्यांसारखे नाचायला लागतात, आपल्याच मनाला भेडसावतात. म्हणून मी आवाजांच्या खरेपणाबद्दल साशंक होतो. आता मला विचारलं तर तर्क करायची सुद्धा माझी हिंमत होणार नाही. अशा या जगात माणूस सुखरूप राहतोच कसा याचंच नवल वाटायला लागतं. ते आवाज थांबले किंवा मला झोप लागली. रात्र उलटली होती एवढं खरं. पहाटेला जाग आली तरी मी लवकर उठत नाही. म्हणजे दररोज नाही, पण त्या पहाटेस मनात काहीतरी डाचत असलं पाहिजे. 5:15च्या सुमारास जाग येताच मी उठलो. कदाचित तो चंपीचा प्रश्न मनात असेल किंवा रात्रीचे ते खरे किंवा भ्रामक आवाजही मनात रेंगाळत असतील. घराला आणि बाहेर एक चक्कर मारून यायला हवं असं वाटत होतं. स्वयंपाकघरात एकदम गार हवा लागली. खिडक्या तर सर्व बंद होत्या. मधल्या खोलीत आलो. तिथेही गार हवा येत होती. वरांड्याचं आतलं दार उघडं होतं. ते रात्री लावल्याचं मला पक्क आठवत होतं. दार नीट पाहिलं तर आतला बोल्ट उचकटला होता. मनात एकदम सर्र झालं. आधी विचार आला चोर, पण दिवा लावून नीट पाहिलं तर कशाला हात लागलेला दिसत नव्हता. मग वरांड्यात गेलो. तिथलाही अंगणातला दरवाजा बोल्ट तोडून उघडला होता. नजर खाली गेली आणि मग मला वरांड्याच्या फरशीवर पावलांच्या त्या मातट खुणा दिसल्या. कोणाला खरं वाटेल का की केवळ एक दृश्य काळीच थांबवतं, शरीरातलं रक्त गोठवतं, दातखिळी बसवतं. माझं तसं झालं. अंगणातल्या ओलसर मातीने लडबडलेली, वरांड्याचं दार तोडून आत आलेली, मग मधल्या खोलीभर नाचलेली ती पावलं माणसासारखीच होती, पण 1.5 फूट लांब होती. स्वयंपाकघरातलं ओलं फडकं घेऊन मी त्या भयानक खुणा घाईघाईने पुसून टाकल्या. सुशीलाच्या नजरेस त्या पडायला नको होत्या आणि पुसता पुसता एकीकडे देवाची प्रार्थना करीत होतो, आता आणखी 2च तास दे. इतके दिवस वाचवलंस तसं आणखी 2च तास वाचव. 6च्या सुमारास जरा उजाडताच मी सुशीलाला हाक मारली. ती उठली. माझ्या चेहऱ्याकडे पाहताच ती चटदिशी जवळ आली. आपल्याला हे घर सोडून जायला हवं, आत्ताच्या आत्ता, सकाळीच, तासाभरात. मी तिला सांगितलं. काल घरात कोणीतरी प्रवेश मिळवला होता.
तिला दोन्ही दारं दाखवत मी म्हणालो, इतकं आडबाजूला राहणं म्हणजे धोक्याला आमंत्रणच. तशी सुशिला समजूतदार आहे, वायफळ प्रश्न विचारत बसली नाही. मी मुलांना उठवीपर्यंत तिने चहा आणि बरोबर थोडंसं खायला घेतलं. मुलांची खाणी होईपर्यंत मी 2 बॅग्स भरल्या. जीन्सा हातातून पडत होत्या, वस्तू मागे पुढे होत होत्या. वेळेविरुद्धची शर्यत. पुन्हा आपल्याच्यानं तसला ताण सहन व्हायचा नाही. मुलांचे 1000 प्रश्न टोलवीत आम्ही चौघं घराबाहेर पडलो ते सरळ गावात जिवबाकडे आलो. आमच्या अचानक येण्याने त्याला नवल वाटलं. मग मी मागच्या दाराची मोडतोड सांगताच स्वतःशीच मान हलवत तो म्हणाला, बरं केलं साहेब, जागा सोडलीत ते. मी आज बाहेरनं दार बंद करून घेतो. बंगल्याच्या किल्ल्या त्याच्या हवाली केल्या. आमची वेळेवर सोय केल्याबद्दल आभार मानलो. त्याच्या सहज सुलभ वागणुकीत हे आभार वगैरे बसत नव्हतं. त्याला तसाच गोंधळलेल्या अवस्थेत ठेवून त्याचा निरोप घेतला. शहरात नातेवाईक होते, माझे आणि सुशिलाचेही. या आणीबाणीच्या वेळी त्यांची थोडीशी गैरसोय झाली तरी मला फारशी फिकीर नव्हती. एखाद दुसऱ्या दिवसातच सुशिलाला तिच्या माहेरी पाठवणार होतो. मग परत आमची जागेसाठी शोधाशोध सुरू. सुशिलाला आणि मुलांना तिच्या एका दूरच्या आतेबहिणीकडे पोचवलं. मी माझी बॅग घेऊन ऑफिसच्या जवळच्याच माझ्या नेहमीच्या लॉजमध्ये उतरलो. मग परत आमच्या भेटी संध्याकाळी झाल्या. मुलांना काय, हा अनुभव नवा, एखाद्या पिकनिक सारखा होता. सुशिलाच्या बहिणीच्या आग्रहाखातर सुशिला 2 दिवस तिथेच राहणार होती आणि मग परत तिच्या माहेरी जाणार होती. तेव्हा तिचा आणि मुलांचा प्रश्न सध्यापुरता मिटला होता. मी परत लॉजकडे निघालो. सकाळपासून जी धावपळ चालली होती ती आताशा कुठे जरा मंदावली होती आणि मला विचाराला उसंत मिळाली होती. त्या बंगल्यात घडलेले सर्व प्रसंग जेव्हा आता एकत्रितपणे मी मनासमोर आणले तेव्हा त्याचं खरं भयानक स्वरूप स्पष्ट झालं. आमचं नशीब बलवत्तर म्हणूनच इजा न होता आम्ही तिथून सही सलामत बाहेर पडलो होतो. त्या बंगल्यात किंवा त्याच्या आसपास कोणती तरी अघोरी शक्ती वावरत होती. तिला माणसांचा सहवास नको होता. त्या रिकाम्या झालेल्या बंगल्यात ती शक्ती रात्रीची वावरत असेल का? कोणत्या रूपात? एकदा मला ती चंपीसारखी दिसली होती, मग तिचीच अवाढव्य पावलं दिसली होती. असले विचार मनात यायला लागले की मनात संभ्रम येई. आपण 20व्या शतकातच राहत आहोत ना? या गोष्टी आपल्या जमान्यात शक्य आहेत? आणि अशा शक्ती जर विश्वात वावरत असतील तर त्यांच्या पुढे आपण मानव किती दुबळे आहोत. हा तार्किक काथ्याकूट म्हणजे मनाची पळवाट होती. विशिष्टाचा विचार न करता त्याला सामान्य रूप देऊन त्याचा प्रभाव कमी करण्याची धडपड होती. पण अर्थात तेही बचावाचं एक तंत्रच आहे. दुसरा दिवस असाच गेला. सकाळी सर्व लवकर आटोपलं. सुशिलाची आणि मुलांची तिकीटं रिझर्व केली. जेवायला वेळ झालाच नाही. तसं ऑफिसला गेलो. लंच ब्रेकमध्ये काहीतरी फुटकळ खाणं केलं. संध्याकाळी सुशिलाची भेट झाली. जायचं नक्की झालं हे समजताच अपरिहार्यपणे बंगल्याचा विषय निघाला. जागा मिळाली हे समजताच ती केवढ्या आशेने आली होती. आता पुन्हा सगळी घडी विस्कटली होती. सगळी प्रथम पासून सुरुवात. मी सुशिलाला मोठ्याने बोलून दाखवलं नाही, पण माझ्या मनात आलं की आजच अमावस्या आहे. आजच तो यशस्वी झाला तर, बंगला सुरक्षित झाला तर मग अर्थातच जीवबा तिथे राहायला जाईल. मी हसत मनाशी म्हणालो. पण सुशिलाचा आणि मुलांचा निरोप घेऊन परतताना त्या बंगल्याचा विषय मात्र मनात होता ही गोष्ट खरी. वाटेत जेवण घेतलं. लॉजवर परत आलो आणि झोपलो. रात्री 9:30च्या सुमाराला दारावर टकटक झाली. दार उघडतो तो लॉजचा पोऱ्या बाहेर उभा. साहेब, तुमचा फोन आलाय खाली, तो म्हणाला. मनाशी जरा नवल करीत खालच्या खोलीत गेलो. रात्रीच्या मॅनेजरने फोन टेबलावर ठेवला होता. मी फोन उचलला, कानाला लावला, हॅलो म्हणालो. सगळं नेहमीच्या सवयीने. फोनमधून सुशिलाचा आवाज आला. सुशिलाचा आवाज? लाईन क्लिअर नव्हती. तिच्या आवाजामागे पार्श्वभूमीसारखा हाफ हाफ असा एखाद्या वाफेच्या इंजिनासारखा आवाज येत होता. पण आता लक्ष फक्त सुशिलाच्या शब्दांकडे होतं. अहो, हे पहा, ती घाबऱ्या घाबऱ्या बोलत होती. जरा इथे येता का? मी त्या बंगल्यावर आहे.
ताईकडे नाही, जितक्या लवकर येता येईल तेवढं या. मला काय विचार करायचा ते सुचेनाच. पण सुशिला एवढ्या रात्रीची आणि एकटी तिथे गेलीसच कशाला? पुन्हा काही वेळ तो हाफ हाफ आणि त्यातून सुशिलाचा अस्पष्टसा आवाज आला. आधी इथे या हो, इथे कोण अनर्थ माजलाय, इथे मी. लाईन एकदम डेड झाली. मी 2-3दा हुक दाबला. हॅलो हॅलो ओरडलो, पण कानात फक्त डायल टोनचा आवाज येत होता. 1-2 सेकंद मी जागच्या जागी दिगमूढ होऊन उभा राहिलो. मग कपडे करायला खोलीकडे धावलो. क्षणभर मनात विचार आला होता सुशिलाच्या बहिणीकडे चौकशी करावी, पण तिथे फोन नव्हता. जवळच्या कोणत्या फोनचा नंबर माहीत नव्हता. प्रत्यक्ष जायचं म्हणजे तासभर तरी जायचं, आणि सुशिलाचा तो आवाज. बरोबर 3 मिनिटात मी रस्त्यावर आलो. सुदैवाने कोपऱ्यावरच टॅक्सी मिळाली. त्याला पत्ता दिला. जरा अर्जंट काम आहे म्हणताच त्याने टॅक्सी अशी सोडली की बस. आधी मी शरीर आवळून समोरच्या कुशनवर हात ठेवून ताट बसलो होतो, पण क्षणभरातच लक्षात आलं की आपण शक्य तितके लवकर जात आहोत. या पलीकडे आपल्या हाती काहीही नाही. तेव्हा विनाकारण नर्वस आणि टेन्स होण्यात अर्थ नाही. टॅक्सी घ्यायचा तो वेळ घेणारच, तेवढा वेळ आराम करावा. मी मागे रेलून बसलो. विचार यायला लागले. समजा आपण बंगल्यावर फोन केला असता तर? पण सुशिलाच्या त्या शेवटच्या अर्धवट वाक्यावरून ती बोलण्याच्या अवस्थेत होती का याचीच मला शंका येत होती. शेवटी हा प्रश्न राहतच होता, सुशिला बंगल्यावर कशाला गेली? संध्याकाळच्या भेटीत एका शब्दानेही काही न बोलता? खरं सांगायचं म्हणजे माझं डोकंच चालत नव्हतं. मात्र डोळ्यांसमोर नाही ती भयानक चित्र येत होती. तसा अर्धा-पाऊण तास पुन्हा माझ्याच्यानं काढावयाचा होता. पण शेवटी तो वेळही पळापळीने गेला. सबब लागलो. मी टॅक्सी आधी जिवबाच्या घराकडे घेतली. बंगल्याच्या किल्ल्या त्याच्याजवळ होत्या. सुशिला आली असली तर का, केव्हा हे त्याच्याकडून नक्की समजेल. पण जिवबा घरी नव्हता. कुठे गेलाय हे घरच्यांना माहीत नव्हतं. तेव्हा मग टॅक्सी बंगल्याकडे घेतली. लांबूनच दिसलं की बंगल्यातले हे सर्व दिवे जळत होते. रात्रीच्या काळ्या पटावर बंगला आतून पेटून उठल्यासारखा दिसत होता. टॅक्सी थांबताच मी त्याचं बिल चुकतं केलं आणि बंगल्याच्या फाटकातून आत शिरलो. मोठ्या दारातून मी आत पाय टाकला. जिवबा आणि देवऋषी आतल्या दाराकडे पाहत पाठमोरे उभे होते. दाराचा आवाज होताच दोघे दचकून गरकन वळले. त्यांच्या एवढी आश्चर्यचकित माणसं मी आजवर पाहिली नाहीत. साहेब, जिवबा म्हणाला. मी पुढे जात विचारलं, तुम्ही आणि आता सुशिला कुठे आहे? सुशिलाबाई, त्या कशाला इथे येतील? जिवबा म्हणाला. नाही कशी, तिने मला इथूनच फोन केला की. मी जवळजवळ ओरडलोच. जिवबा काही बोलायच्या आधी देवऋषी म्हणाला, बाईचा आवाज ओळखला तुम्ही? अर्थात, मी म्हणालो. एकदा जिवबाकडे पाहत आणि मग परत माझ्याकडे पाहत तो म्हणाला, साहेब, बाई इथे आलेल्या नाहीत. मी, जिवबा आणि नागराज आज संध्याकाळी 7 पासून इथे आहोत. नागराजाचा बंदोबस्त सुरू झाला आहे. त्यातलाच हा फोनचा प्रकार असावा. मला त्याचं काहीच समजलं नाही. नागराज कुठे? मी विचारलं. आतल्या खोलीकडे बोट दाखवत तो म्हणाला, आत. मी तिकडे जायला लागताच त्याने माझा हात धरला. आत नका जाऊ, तो म्हणाला. आत नागराज त्याचं काम करतोय. त्याच्या कामात व्यत्यय आणू नका. सर्वच गोष्टी माझ्या समजा पलीकडे चालल्या होत्या. शेवटी मीही त्यांच्या बरोबरच आतल्या खोलीच्या दाराकडे पाहत उभा राहिलो. नागराज बंदोबस्त करतोय म्हणजे काय करतोय? तो जर काही हातवारे करीत असेल, जर मागच्यासारखाच काही मंत्र पुटपुटत असेल, तर या जड गोष्टी त्या पलीकडच्या सृष्टीत कशा पोचत असतील, कसा परिणाम करत असतील? नागराज काहीतरी करीत होता खास. हालचालीचा आवाज येत होता. मध्येच एकदा समोरच्या भिंतीवरून त्याची मोठी सावली झपाट्याने सरकत गेली. त्याने खोलीत एखादी धुनी किंवा काहीतरी पेटवलं असावं. धुराचा शिवाय आणखी एखाद्या पाल्याचा कडवट दर्प आमच्या नाकांना जाणवत होता. या उग्र दर्पानेच की काय, छातीत पुन्हा ती घुसमटल्याची, कोंडल्याची जाणीव व्हायला लागली. माझी जाणीव काही असामान्य नाही,
पण डोळ्यांना एखादी वस्तू स्पष्ट दिसावी किंवा हाताला एखादा कठीण स्पर्श स्पष्ट जाणवावा, तितक्या स्पष्टपणे निर्विवादपणे मला त्या क्षणाला जाणीव झाली की हा सर्व बंगला कोणत्या तरी दुष्ट शक्तीने लवलवतोय. त्यातला कण त्या शक्तीने भारला गेलाय. जागा धोक्याची झालीय. या मानसिक जाणीवे मागोमाग प्रत्यक्ष संवेदना आल्या. पायाखालची सर्व फरशी जराशी हादरली. नागराजच्या आवाजाला बुडवून टाकणारा एक नवा आवाज यायला लागला. हाफ हाफ. 2-3दा मी तो आवाज ऐकला होता. आत्ताच मला त्याला एक उपमा सुचली. एखादं खूप मोठं जनावर दमलं की मोठमोठ्याने श्वासोच्छ्वास करेल, तसलाच तो आवाज होता. आणि एकदम सर्व दिवे गेले. अंधार झाला. बाहेर पडा, बाहेर पडा, देवऋषी कापऱ्या आवाजात म्हणाला. खाली फरशी गदागदा हलत होती. आधी अमावास्येची अंधारी रात्र, त्यात एकाएकी काळोख झालेला. अक्षरशः काही म्हणजे काही दिसेना. आम्ही तिघं बघायला गेलो, एकमेकांवर आपटलो. पुढचे काही क्षण विलक्षण धावपळीत गेले. कसं कोणास ठाऊक, पण दारच लवकर सापडेना. मध्ये मला एक दार हाताला लागलं, पण ते आतल्या खोलीकडे जाणारं होतं. मी आत एक पाऊल टाकलं आणि थिजलो. मी तिथे 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ नसेन, पण तो देखावा आयुष्याच्या अंतापर्यंत माझ्या आठवणीतून जाणार नाहीये. खोलीत मध्यभागी धुनी रसरशीत होती. तिच्या भोवती नागराज फिरत होता. नाही, पळत होता. त्याच्याबरोबरच त्याची सावली खोलीच्या 4 भिंतींवरून पळत होती. खरं म्हणजे एकच असायला हवी होती, पण 2 सावल्या होत्या. एक नागराजहूनही मोठी होती, पण दुसरी तर त्याहूनही मोठी होती. का ती सावली नव्हतीच? त्या भयानक शक्तीचा हा शेवटचा आविष्कार काही क्षण माझा मेंदू जाळीत होता का? काहीतरी ओरडून मी माघारी पळालो. त्या हादरत्या फरशीवरून धडपडत कसा तरी दारापर्यंत पोचलो आणि बाहेर पडलो. दमछाक झाली होती. एक पाऊल टाकवत नव्हतं. श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबलो आणि मागे वळून पाहिलं. तारकांकित आकाशावर बंगला दिसत होता, पण तो सर्व बंगला एखाद्या राक्षसाने हलवावा तसा गदागदा हलत होता. नागराज बंगल्यात अडकला आहे हा विचार मनात येतो न येतो तोच एक भेसूर आर्त दीर्घ किंचाळी कानावर आली. एखादा स्फोट झाल्यासारखा बंगला दशदिशांनी उधळला. काहीतरी भिर्र आवाज करीत आलं आणि माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला चाटून गेलं. मी पळत सुटलो. तो मेन रोड लागेपर्यंत थांबलो नाही. मग मागे डोक्याला हात लावला. तो ओला आणि चिकट होऊन परत आला. रक्त. खिशातला रुमाल हाताने जखमेवर दाबून धरीत मी खाली बसलो आणि मला भोवळ आली असली पाहिजे. तोंडावरच्या पाण्याच्या गारव्याने शुद्ध परत आली. अजून मी मोकळ्यावरच होतो. शेजारी कंदील होता. 10-12 जण माझ्या भोवती कोंडाळं करून उभे होते. त्यांच्यात जिवबा होता. देवऋषीही होता. मी कोणाच्या तरी आधाराने उठून बसलो. कोणीतरी पाणी आणलं होतं. त्याचे 2 घोट घेतले. डोक्याच्या जखमेला कोणीतरी तात्पुरती कापडाची पट्टी बांधली होती. रक्त खूप गेलं असावं, कारण मला तल्लखपणा आला होता. जिवबाच्या आधाराने मी उभा राहिलो. बंगल्याचा आणि नागराजचा विचार मनात होता. बंगल्याच्या बाजूला दृष्टी टाकली. तिथे बंगला नव्हताच, नुसता दगडविटांचा एक ढिगारा होता. नागराज, मी नकळत मोठ्याने बोललो असलो पाहिजे. जिवबाने एक बोट केलं त्या दिशेने मी पाहिलं. जमिनीवर नागराज पडला होता. पाण्याचा 1.25 इंची नळ त्याच्या मानेभोवती घट्ट आवळला होता. हॅक्सॉ शिवाय तो निघालाच नसता. बिचारा नागराज. सांगण्यासारखी हकीकत संपली आहे. ती रात्र मी जिवबाकडे होतो, पण दुसऱ्या दिवशी लॉजवर गेलो. ऑफिसला कॅज्युअलची चिठ्ठी पाठवली आणि सुशीलाकडे गेलो. डोक्याच्या पट्टीचं खरं कारण तिला अर्थात सांगितलं नाही.
रात्रीचे काहीही प्रसंग सांगितले नाहीत. तिला आणि मुलांना संध्याकाळच्या गाडीने पाठवून दिलं तेव्हाच कुठे मनाला हायसं वाटलं. पण या प्रकरणातल्या अनेक गोष्टी रहस्यमयच राहिल्या आहेत. त्या बंगल्याभोवती काहीतरी होतं खास, पण काय? त्या खालच्या दगडी बांधकामाचा तर त्याच्याशी काही संबंध नसेल. नागराजने जर अशी ढवळाढवळ केली नसती तर त्याने आपलं सौम्य रूप सोडून असं रौद्र रूप घेतलं असतं का? पण सुशिलाचा फोनवरचा आवाज, त्यानेच खरं मला चक्रावल्यासारखं होतं. मला फोन आला होता, खरा फोन. लॉजच्या मॅनेजरनेही तो आवाज ऐकला होता. तेव्हा काही हा भास नव्हता. जड वस्तूची इतकी सफाईदार हालचाल शक्य होईल? सुशिलाच्या आवाजाची हुबेहूब नक्कल शक्य होईल? आणि त्यावेळी बंगल्यात फोनपाशी खरोखर कोण किंवा काय उभं होतं? काहीतरी होतं खास. त्याच्याच अवजड शरीराच्या श्वासोच्छ्वासाचा तो हाफ हाफ आवाज मला फोनमधून ऐकू आला होता. आणि मग ते शेवटी पुन्हा एकदा झालं होतं. खरं म्हणजे ते त्या सर्व बंगल्यातच होतं. नागराजचा, त्याला डिवचणाऱ्याचा नायनाट करायचा. पण काय, कुठून आलेलं, किती जुनं? आणि ते अजून त्या दगड मातीच्या ढिगाऱ्या खालीच आहे का? ते आपल्या मानवापैकीच आहे का? मानव बाह्य अकल्पित एलिमेंटल जातीचं एखादं भयानक अस्तित्व आहे? कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही. मात्र जीवाला विलक्षण बेचैनी आणण्याचं सामर्थ्य प्रत्येक प्रश्नात आहे. लेखन नारायण धारप. सादरीकरण सुजाता. मित्रांनो, शब्दफुले चॅनलवर मेंबरशिप पर्याय उपलब्ध आहे. माझ्या चॅनलच्या पेजवर आल्यावर जॉईन हे बटन दिसेल. ते बटन दाबून तुम्हाला मेंबरशिप घेता येईल. तुम्ही खूप जण माझ्या कथा ऐकताय, पण या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहिल्या आठवड्यात हाईप करा. तुम्ही जर स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना.com, जिओ सावन अशा प्लॅटफॉर्मवर ऐकत असाल, तिथे मला नक्की फॉलो, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा पॉडकास्ट शेअर करा. तर आजच्या या भागात मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद.